राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या महत्त्वाच्या अपडेट, राज्य सरकारचे मोठे निर्णय, एकूण 30 महत्त्वाच्या ठळक बातम्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही वाट पाहत होतात ते अनुदान तुमच्या खात्यात जमा, म्हणजेच की शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेत आर्थिक सहाय्य देण्याचा शब्द आम्ही दिला होता। पहिल्या टप्प्यातील राज्यातील सुमारे 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2399 कोटी ऑनलाईन प्रणालीतून वितरणाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी करण्यात आला। आजपासून हे वितरण प्रारंभ झाले। मंत्रिमंडळातील सर्व सहकारी यावेळी उपस्थित होते आणि शेतकरी मित्रांनो, हे अनुदान पहिला टप्पा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला याची माहिती व्हिडिओमध्ये पुढे आपण दिली आहे। व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा। पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। पीक विम्याबद्दल आजची सर्वात मोठी खुशखबर म्हणजेच की पंतप्रधान पीक विमा योजनेतून सन 2023-24 मधील खरीप आणि रब्बी हंगामात विमा सुरक्षित क्षेत्र बाधित झाल्याने त्याची भरपाई म्हणून सुमारे 500 कोटीपर्यंत रक्कम मंजूर करण्यात आली आहे। मंजूर असलेल्या या रकमेपैकी विमा कंपनीने यापूर्वीच खरीप हंगामातील 138 कोटी 51 लाख व रब्बी हंगामातील 12 कोटी 93 लाख नुकसान भरपाई वितरित केली आहे। तसेच शुक्रवारी मागील 27 तारखेला रब्बी हंगामातील 112 कोटी 29 लाख एकूण आतापर्यंत 263 कोटी 73 लाख रुपये नुकसान भरपाई रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली असल्याचे म्हटले जात आहे। आणि ही रक्कम ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही त्यांच्या खात्यात आज रात्रीपर्यंत अनुदान जमा होईल। योजनेच्या मार्गदर्शक सूचनेतील तरतुदीप्रमाणे पीक विमा कंपनीने एकूण प्रीमियम रकमेच्या 110% नुकसान भरपाई वितरित केली असून राज्य शासनाकडे 233 कोटी 83 लाख रुपये निधी मागणी आहे आणि हा निधी प्राप्त होताच परत एकदा लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ती रक्कमही जमा करण्यात येईल असे विमा कंपनीने कळविले आहे। शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट आहे। तुम्ही देखील शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा। कापूस, धान आणि मक्यांच्या किमतीवरून शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, मंडई आणि तोलाई केंद्रावर करणार आंदोलन। यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे आणि अजून सुरूच आहे। या स्थितीत पीक विम्याच्या भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी। संबंधित कंपनीला पीक विम्याची भरपाई द्यावीच लागेल असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी पीक विमा कंपनीला सुनावले। अपडेट आहे लातूर जिल्ह्यातील। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर। पीएम किसान योजनेचा 2000 रुपयांचा 18वा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार हे आपण याआधी मागील व्हिडिओमध्ये पाहितलं आहे। परंतु अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी पूर्ण केलेली नाही। 30 सप्टेंबर पर्यंत म्हणजेच की आज ई-केवायसी पूर्ण करावी। त्यानंतर 5 ऑक्टोबर रोजी 2000 रुपये जमा होतील। ज्या शेतकऱ्यांना 17वा हप्ता आला नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 4000 रुपये जमा होतील। आणि शेतकरी मित्रांनो, ई-केवायसी न केलेली जिल्हानिहाय आकडेवारी यादी, जिल्ह्यांच्या याद्या आता या ठिकाणी बघू शकतात कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही आणि त्यांना अनुदान 18वा हप्ता मिळणार नाही। जिल्ह्यांची यादी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिली आहे। राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीची मोठी खुशखबर। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज या संदर्भात मोठी घोषणा केली। यात खरीप हंगाम 2023 मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक 65 लाख शेतकऱ्यांना 2500 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य वितरण होणार। विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात आताच काही तासात अनुदान जमा होईल। आज दुपारी होणार होते। हा व्हिडिओ करीत असताना अनुदान देखील जमा झाले असेल आणि अनुदान जमा झाले नसतील तर पैसे जमा झाल्याच्या नंतर सर्वात पहिले लाईव्ह अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर दिली जाईल। नगर घोडेगाव येथे 1000ने भावात घट, कांदा उत्पादक आक्रमक। अफगाणिस्तानाचा कांदा बॉर्डरवर येताच भाव कोसळले।
6,26,000 लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर करण्यात आले। ॲप पोर्टलवरील मिळून 6,40,000 महिलांना हे हप्ते मिळणार। अर्ज मंजूर करण्यात आले। अपडेट आहे बुलढाणा जिल्ह्यातील। बार्शी टाकळी तालुक्यात प्रतिसाद। शेतकऱ्यांच्या लॉग इनद्वारे पीक पाहणीची मुदत संपली। 26,000 शेतकऱ्यांनी केली होती ई पीक पाहणी। महसूल विभागाने केली जनजागृती। अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील। मिरची, सोयाबीन, केळीला सर्वाधिक फटका। तातडीने पंचनामे करण्याची मागणी। परतीच्या पावसामुळे 1,500 हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान। अपडेट आहे नंदुरबार जिल्ह्यातील। तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी तुमचा जिल्हा आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा। बाजार समितीत आवक मंदावली। एका दिवसात फक्त 250 क्विंटल धान्य। परिणाम हा पावसाचा। भाव नसल्याने शेतकऱ्यांनी घेतला आकडता हात। अपडेट आहे जळगाव मधील। लाडकी बहीण योजनेच्या लाभांपासून वंचित 9,93,000 महिला आता पात्र ठरविण्यात आल्या। कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 1 लाखांवर लाडक्या बहिणींना हवा आधार। म्हणजेच की कोल्हापूर जिल्ह्यातील 1 लाख महिला लाभांपासून वंचित आहेत। त्यांनी आधार प्रमाणीकरण करावे। त्यांच्या खात्यात देखील अनुदान जमा होईल। 2,749 शेतकऱ्यांचे शाश्वत सिंचनाचे अर्ज। मागेल त्याला सौर कृषी पंप योजना। वीज बिलांपासून मिळणार मुक्ती। 25 वर्षामध्ये होणार 10 लाख रुपयांची बचत। साखर केव्हा मिळणार? दसरा दिवाळीला तरी मिळणार का? आनंदाचा शिदा। राशन कार्ड धारकांचा प्रश्न। लाभार्थ्यांच्या आनंदावर पडले विरजण। फुलपाखरू संवर्धन म्हणजेच की निसर्ग साखळीवर परिणाम पडत आहे। अवैध जंगलतोड, कीटक, तणनाशकाच्या अतिवापराने फुलपाखरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे। सततच्या पावसाने उत्पादन घटची शक्यता। सोयाबीन पिवळे, कपाशी बोंडे सडत आहेत। शेतकरी आता चिंतेत आले आहेत। पीक नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले। सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसामुळे झाले होते नुकसान। भरपाईसाठी सरकारकडे घातले शेतकऱ्यांनी साकडे। शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात मोठे नुकसान। तहसीलदारांनी पैसे मागणाऱ्या विमा प्रतिनिधीची केली कान उघडणी। विमा कंपनीच्या प्रतिनिधीची तहसीलदारांच्या उपस्थितीत बैठक। अपडेट जालना जिल्ह्यातील। गतवर्षी सोयाबीन कापूस पिकांचे झाले होते नुकसान। शेतकऱ्यांना मिळणार आता दिलासा। आणि आता काही मिनिटांनंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 5,000 रुपये अनुदान जमा होणार। यामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर म्हणजेच की 7-12 उतार्यांवर नोंद असलेल्या उत्पादकांना शेतकऱ्यांना देखील मिळणार आर्थिक मदत। ई-केवायसी न केलेल्या 8,000 शेतकरी अडचणीत। सोयगाव तालुक्यातील प्रकार आहे। म्हणजेच की एकाच तालुक्यातील 8,000 शेतकऱ्यांनी कापूस सोयाबीन अनुदानासाठी ई-केवायसी केली नाही। कापूस सोयाबीनच्या अनुदानाला आता ते मुकणार। आणि आता ई-केवायसी करण्याची वेबसाईट जाम होत आहे। म्हणजेच की हँग पडत आहे। शेतकरी त्रस्त आहेत। अपडेट आहे छत्रपती संभाजीनगर येथील सोयगाव तालुक्यातील अपडेट। 26 नोव्हेंबर पर्यंत नवे सरकार स्थापन होईल। विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगांचे संकेत। लाडक्या बहिणींना आला तिसरा हप्ता। परत एकदा 1,500 रुपये बँक खात्यात जमा। सातारा जिल्ह्यात 8.25 लाख लाभार्थी महिला। पीक विमा अग्रिम रक्कम तात्काळ द्या। बळीराजा संघर्ष समितीची मागणी। मोदी आवास योजनेचे गेल्या वर्षीचे 30% अनुदान थकीत। मोदी आवासचे 1,093 तर PM आवासचे 1,150 घरकुलांचे उद्दिष्ट। अनेक घरकुलांचे बांधकाम अर्धवट। निधी अभावी बांधकाम बंद। आता लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळण्यास 2 दिवसांपासून सुरुवात झाली। अर्ज दाखल करण्यासाठी अंगणवाडी सेविकांकडे संपर्क सुरू। बीड जिल्ह्यातील 3,47,000 अर्ज मंजूर करण्यात आले। परतीच्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरले। हातातोंडाशी आलेले पिकांचे नुकसान। रोगाचाही प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी राजा हतबल आहे। भारताचे खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेलाचे भाव वाढले आहेत। आता या परिस्थितीत गेल्या महिन्यात सौदे केलेले कच्चे तेल विकूनच रिफायनरींना सध्याच्या वाढलेल्या भावात फायदा दिसत आहे। यामुळे भारताकडून 1 लाख टन
पाम तेल आयातींचे सौदे रद्द करण्यात आले. वारणा देणार म्हैस खरेदीसाठी 42,000 रुपयांचे अनुदान. याबद्दलची सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.